मल्हारराव होळकरांची जयंती होती. दरवर्षी आम्ही मुरुमला जयंती साजरी करण्याकरता येतो. त्या दृष्टीने आम्ही आलो होतो. भूषणसिंह राजे होळकर, आपल्या सर्वांचं होळकर हे श्रद्धास्थान आहे, तेही या कार्यक्रमाला आले होते. काही लोकांनी इथल्या असं सुचवलं की बाबा इथं धनगर समाजाचं एक फार मोठं देवस्थान आहे, दिव्य आहे. आणि मग त्याची थोडी चर्चा ऐकल्यानंतर त्यांना सगळ्यांनी आग्रह केला की आज देवीच्या दर्शनाला चला, भिवाई मातेच्या. मग आम्हाला भूषण सिंहराजे मला म्हणले, आपण तुम्ही आमच्यावर चला. तुम्ही विचारलं की तुम्ही कसे आला, तर आम्ही असे आला. आणि इथं आल्यानंतर आम्ही बघितलं, पण मी भिवायला बऱ्याच वेळा येऊन गेलोय. आमच्या माळशिरस तालुक्यातून जवळजवळ 2-3 हजार बैलगाड्या यात्रेला इथे येतात. या 5-6 जिल्ह्यामधून ही यात्रा मोठी भरते. 10,000च्या आसपास लोक असतात, 10 लाख. आणि इथं यात्रा 2-3 दिवस झाल्यानंतर पुन्हा हीच यात्रा उठून खाली फलटणच्या खाली धुळोबा म्हणून देवस्थान आहे, धुळदेव, तिथंही जाते. आणि त्यामुळं लहानपणापासून ही यात्रा आम्ही ऐकतो. तिथं लहान मुलाला परडीमध्ये सोडलं जातं, बकरं पाण्यामध्ये टाकलं जातं. त्या जुन्या आख्यायिका आहे. किंवा इथं जवळ मल्हाररावच्या घोड्याचं खूर टापा खडकामध्ये आहेत. आणि मल्हाररावचं जन्मस्थळ मुरुम आहे. आणि मल्हाररावचं जन्मस्थळ, त्यांचा विहार आहार या भागात झालाय. त्यामुळं ही होळकरांची सुद्धा पुण्यभूमी आहे. होळकरांचं सुद्धा हे दैवत आहे. इथं मल्हारराव सुद्धा दर्शनाला येत होते, असा सगळी आख्यायिका आहे. म्हणून आता पूर्वी इथं जागा नव्हत्या, एकच छोटंसं देऊळ होतं. मग आता कालांतरानं थोडं थोडं हे बांधकाम झालं, तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळाला, पैसे मिळत आहेत. पैसे सरकार देत आहे, अजून देईल, आमच्यासारखे मानतील, भांडतील. परंतु येणारे पैसे परत जात आहेत, ही तुमच्या दृष्टीनं गोष्ट थोडी चिंतेची आहे. मी नामुष्कीची म्हणणार नाही, पण चिंतेची आहे. पैसे कोण देतं? मागितलं तर कोण देत नाही. 1-2 कोटी शासन देणार आणि ते पैसे खर्चाविना परत जाणार, प्लॅनिंग नसणार. तर हे सगळं बरोबर नाही. आणि म्हणून काही मी बऱ्याच वेळा विचारलं की बाबा भिवायचं डेव्हलपमेंट का होत नाही, तर काही लोकांनी माझ्या कानावर घातलं की बाबा तिथले जे ट्रस्टी आणि गावकरी यांच्या मतामध्ये थोडं मतनंतर होतंय, मतभिन्नता आहे. आप्पा म्हणले तुम्ही एकत्र बसून सगळ्याला एक दिवशी हे मिटवावं लागतंय. तर म्हणलं मिटूया, बैठक लावा. काय असतंय, समज आणि गैरसमज. जे पैसे कशासाठी येत आहेत आणि हे खर्च केल्यावर दुप्पट येणार आहेत, हे माहीत नसल्यामुळे आपण भांडतो. आणि मग चांगलं काम जर होणार असेल, आणि हे तीर्थक्षेत्र शिर्डीसारखं, साईबाबासारखं, आणि लाखो कर्नाटकातून ह्याच्यातून सुद्धा लोक येतात, तर ती यावी असं केलं तर आपलं गावकऱ्याचं काम काय? येणाऱ्या भाविकाचं दर्शन घेणं. ते देवाला तुमच्या गावात देव आहे म्हणे येतात, आणि जे आपल्या गावात दर्शनाला येतात तेच आपले देव असतात. असं समजून जर वागलं तर मग काही प्रश्न येत नाही. आणि म्हणून आम्ही सगळीकडच्या देवस्थानची, मी तर स्वतः बऱ्याच देवस्थानचे झगडे, भांडणं, आपसातले मतभेद मिटवत आणले. आपण आता दुसऱ्याच्या नावानं रडण्यापेक्षा लोक आपल्या घरी येत आहेत, पैसे द्यायला येत आहेत, इथली दुकानं चालतायत, हॉटेलं चालतायत, पंक्चरी चालतायत. सगळं जर पर्यटन क्षेत्र हे होत असेल तर विकास शेवटी हे परिसरच होतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. तुम्ही आमचं स्वागत केलं, आम्हाला दर्शन दिलं. भिवाई मातेचं दर्शन घेणं हे जागृत देवस्थान आहे. तिथं जर संकल्पना काही केली तर ती पूर्ण होती, अशी भक्तांची आख्यायिका आहे. म्हणून तर 10 लाख लोक येतात. आणि अनेक वर्षाची, शेकडो वर्षाची मल्हारराव पासूनची परंपरा आहे. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, आज तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो, आभार मानतो. हा डेव्हलप करा. मी याला जर काय गरज पडली, आवश्यकता पडली तर आम्हाला सांगा, आम्ही सदैव तुमच्या तयारीला आहे. हे पण देवीच्या साक्षीनं सांगतो आणि देवीला वंदन करून थांबतो. आता यानंतर भूषणसिंह राजे होळकर आपल्या इंदोरचे आहेत, पण आता ते सध्या कोल्हापूरला राहतात. आपल्या महाराष्ट्रातला वापगावचा किल्ला वगैरे याचं ताब्यात घेऊन पुन्हा त्या किल्ल्याला वैभव कसं येईल आणि त्या किल्ल्याचं वैभव हे सांगतायत सध्या. तर तेही आमच्याबरोबर आले. म्हणजे ते आमच्याबरोबर आले म्हणण्यापेक्षा त्यांनीच आम्हाला आज इथं आणलं. आणि म्हणून दर्शन आमचं सगळ्याचं एकत्रित झालंय. त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या या जागृत देवस्थान भिवाईचं दर्शन घेतलं आणि त्या निमित्तानं या परिसराला भेट देता आली, सगळी पाहणी करता आली.
मगाशी आप्पांनी सांगितलंय, माझा या परिसराचा काही फारसा अभ्यास नाही, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. पण मी निश्चित एवढं सांगेन की हे प्रसन्न ठिकाण आहे. अनेकांच्या श्रद्धा या मंदिराशी जोडलेल्या आहेत. येत्या काळामध्ये या मंदिराचा आणि परिसराचा चांगला विकास व्हावा, एवढी मी मागणी आपल्या माध्यमातून या सरकारला करतो, आणि यासाठी जे काय मदत लागेल ती होळकर घराण्याच्या वतीने आम्ही निश्चितपणे करू. धन्यवाद. ॲडव्होकेट गोविंद देवकाते आज आपल्या ह्या पावनभूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट रामहरी रुपनवर तसेच होळकर घराण्याचे वंशज आणि सगळ्या महाराष्ट्राचं आता श्रद्धास्थान असणारे आमचे भूषणराजे होळकर इथं उपस्थित आहेत. आणि इथल्या जे गावकऱ्यांना ज्या पद्धतीनं आम्हाला म्हटलं की बाबा देवीच्या दर्शनाला आलं पाहिजे, म्हणून आम्ही हे सगळं प्रमुख पाहुणे आले. आणि आज खरं तर ह्या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर जे समाधान मिळतंय, त्यामुळं अनेक वर्ष, शेकडो वर्ष इथं महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातून लोक येत राहतात. म्हणून आपलं सगळ्यांचं दायित्व बनतं की ह्या पावनभूमीला, पवित्र भूमीला वैभव प्राप्त करणं. ज्या पद्धतीने इतर देवस्थानांचा विकास होतोय, शिर्डीचा विकास होतोय, बालाजीचा विकास होतोय, जेजुरीचा विकास होतोय, त्या पद्धतीनं या भिवाई मातेच्या मंदिराचा सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीने विकास झाला पाहिजे. कारण की इथं आल्यानंतर अनेक भाविकांना गैरसोयीला सामोरे जावं लागत असतं. आणि शासन आता येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टीला लक्ष घालतंय. शासन प्रचंड पैसे देते, पण त्या पद्धतीनं व्यवस्था उभा करणं, इथल्या ग्रामस्थांनी आपापसातले जे काही विषय असतील ते बाजूला ठेवून ह्या खऱ्या अर्थाने ह्या पवित्र भूमीला पवित्र बनवण्याचं काम आणि मोठं व्यापक स्वरूप देण्याचं काम, महाराष्ट्र लेवलचं काम उभा करण्याची गरज आहे. त्याबरोबर आम्ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर आहोत. आणि येणाऱ्या काळात मला खात्री आहे, इथला प्रत्येक माणूस, इथला प्रत्येक नागरिक ह्या सगळ्या विषयाशी एकत्र आपले स्वतःचे व्यक्तिगत मतभेद, व्यक्तिगत भावना बाजूला ठेवून ह्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या माऊली पुढं, ह्या माते पुढं नतमस्तक होतो. धन्यवाद.